पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही सुरुवात 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:38 होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता संपणार आहे। विनायक चतुर्थीची पूजा ही नेहमी मध्यान्ह काळात म्हणजेच दुपारी केली जाते, त्यामुळे 21 फेब्रुवारी हा दिवस पूजेसाठी सर्वोत्तम आहे। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:42 सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल। या 1.5 तासाच्या कालावधीत गणपतीची आराधना करणे शीघ्र फलदायी मानले जाते। या दिवशी उपवास धरल्याने आणि गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने घरात धनसंपत्तीची भरभराट होते। मंडळी, विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पाला समर्पित आहे। फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंडीराज चतुर्थी असेही म्हटले जाते। जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही। अडथळे दूर करण्यासाठी, आनंद, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते। या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांना अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात। हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते। विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन करणे निषिद्ध मानले जाते। पौराणिक कथानुसार या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्यास मनुष्यावर खोटा आळ किंवा कलंक लागू शकतो अशी मान्यता आहे। त्यामुळेच विनायक चतुर्थीला चंद्र पाहू नये असा सल्ला दिला जातो। चतुर्थी सुरू होण्याच्या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:38 पासून ते रात्री 9:24 पर्यंत चंद्र पाहणे टाळावे। मुख्य व्रताच्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:23 पासून ते रात्री 10:22 पर्यंत चंद्रदर्शन करू नये। या पवित्र दिवशी गणपतीला दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण करून त्यांची आरती केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते।